बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भारतातील पहिली टेस्ला मॉडेल वाय कार खरेदी केली। यावर्षी 15 जुलै रोजी उद्घाटन झालेल्या टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरमधून ही कार डिलिव्हर करण्यात आली। यावेळी सरनाईक म्हणाले की टेस्ला ही एक चांगली कार आहे, मी ती पूर्ण पैसे देऊन आणि सवलतीशिवाय खरेदी केली आहे। जुलैमध्ये उद्घाटनादरम्यान सरनाईक यांनी कार खरेदी करण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं। आपण ही कार नातवाला भेट देणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। परिवहन मंत्री आणि भारतातील पहिल्या टेस्ला कारचे मालक प्रताप सरनाईक म्हणाले की मी माझ्या नातवाला टेस्ला भेट दिली आहे। कार घेणं ही मोठी गोष्ट नाही, पण राज्याचे परिवहन मंत्री ईव्ही घेत आहेत हा संदेश देण्यासाठी मी ही कार खरेदी केली। पुढील 10 वर्षात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त वाहनं इलेक्ट्रिक वाहनं असावीत, हे आपल्या सरकारचं स्वप्न आहे। ते स्वप्न साकार करण्यासाठी परिवहन मंत्री म्हणून मी ही कार खरेदी केली, जेणेकरून लोकांना अधिकाधिक ईव्ही घेण्याची प्रेरणा मिळेल। प्रताप सरनाईक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की भारताची पहिली टेस्ला कार मॉडेल वाय खरेदी केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो। महाराष्ट्र सरकार नेहमीच पर्यावरण कार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतं। पर्यावरणपूरक वाहनं शक्य तितकी वापरावीत यासाठी मी जनजागृती करू इच्छितो। पुढील 10 वर्षात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर यावीत यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। परिवहन विभाग इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही अशा वाहनांच्या मालकांनाही सुविधा पुरवल्यात। मी माझ्या नातवासाठी ही कार खरेदी केली आहे, जेणेकरून जनजागृती होईल। जर कार खरेदी करण्याची क्षमता असलेले पालक त्यांच्या मुलांना या कारमध्ये शाळेत सोडतील तर पर्यावरणपूरक कारबद्दल जनजागृती होईल। मुलं यावर चर्चा करतील आणि लोक अधिकाधिक पर्यावरणपूरक कार खरेदी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि महायुती सरकारला इशारा दिलाय। भाजपने आपला ओबीसीचा डीएनए लक्षात ठेवावा। मला उपसमितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती नव्हती। एका स्फोटक परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। दबावात हे सर्व निर्णय घेण्यात आलेत। हे काहीही असलं तरी या GR मध्ये स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही असं ते म्हणालेत। मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणामुळे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा GR जारी केलाय। या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याचा दावा केला जातोय। यामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज झालेत। त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे। त्यांनी 2 दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ्यास करून कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याचे संकेत दिले होते। त्यानंतर आता त्यांनी आपल्या पुढे कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं स्पष्ट केलंय। छगन भुजबळ शुक्रवारी TV9 मराठीशी बोलताना म्हणाले, उपसमितीने घेतलेल्या निर्णयाची मला माहिती नव्हती। उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे अन्य कुणालाही याची माहिती नाही। एका स्फोटक परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। दबावापोटी घाईघाईत हे निर्णय झाले। ते काहीही असलं तरी आता माझं म्हणणं आहे की सरकारच्या GR मध्ये स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा पर्याय नाही। या GRचा दुरुपयोग होण्याची भीती आहे। सरकारने दबावाखाली हे काम केलंय, त्याचे परिणाम भविष्यात दिसू शकतात। कदाचित देशातील इतर ठिकाणी त्याचे परिणाम दिसतील। त्यामुळे या प्रकरणी स्पष्टता आणण्यासाठी मला कोर्टात जायचं आहे। महाराष्ट्रातील आरक्षण उद्ध्वस्त करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारत आहोत असं ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। तर आज बारामतीमध्ये तर परवा बीडच्या धारूरमध्ये आम्ही मोर्चा काढणार असून अनंत चतुर्दशीनंतर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आम्ही काढणार आहोत असंही त्यांनी सांगितलं। लक्ष्मण हाके म्हणाले की मेंढपाळाचा मुलगा यांना जाब विचारण्यासाठी बारामतीमध्ये येत आहे। आम्हालाही GR कळतो। ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्या मनोज जरांगे यांचं आंदोलन शरद पवार यांनी उभं केलंय। त्यासाठी रोहित पवार यांचा IT सेल काम करत आहे। सुळेंनी आंदोलनस्थळी जात त्यांची भेट घेतली, तर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली। खासदार सोनवणे, आमदार पंडित सोळंके यांनी त्यांना पाठिंबा दिला। पवार कुटुंबियांनी बट्ट्याबोळ केलाय। महाराष्ट्रात आंदोलनासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो। आज बारामतीमध्ये आंदोलनासाठी येण्याचं आमच्याकडे कारण आहे। पवार कुटुंबियांच्या दोन्ही पक्षातील आमदार खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट दिली। त्यांचं आंदोलन मोठं केलं आणि त्यातून सरकारनं GR काढला, म्हणून आम्ही आज बारामतीमध्ये मोर्चा काढणार आहोत असं ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। लक्ष्मण हाके म्हणाले की शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह अजित पवार यांच्या पक्षातील नेते, आमदार, खासदार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवली। आंदोलन मोठं केलं, मुंबईत जाऊन भेटी घेतल्या, त्यामुळेच हा GR पास झाला। या GR मध्ये ओबीसींचं आरक्षण संपवलंय, ते टिकवण्यासाठी आजचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आलाय।
ज्या बारामतीमधील पवार कुटुंबियांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला, रसद पुरवली आणि ओबीसी आरक्षण संपवलं, त्या माणसांना जाब विचारायचा नाही का? कारण पवारांना आम्ही मतदान दिलंय, सुप्रिया सुळे यांना धनगर माळी गावगाड्यातील बलुतेदारांनी मतं दिली नाहीत का? सुळे यांना इंग्रजी चांगलं समजतं, पण मराठी पण समजत असावं. मी अपेक्षा करतो तुम्ही मला हा GR समजून सांगावा. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत दर दिवशी कुठून बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यात चिनी व्हायरस शिरला आहे. तो सरळ करण्याचं काम हे आमच्या देवाभाऊंनी केलंय. राऊतांना जडीबुटी देण्याचं काम फडणवीस यांनी केलंय. त्यामुळेच कधी नव्हे ते संजू भाऊंनी देवाभाऊ यांचं कौतुक केलंय. देव त्यांना सद्बुद्धी देव ही प्रार्थना असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. ती आम्ही कधीच सहन करणार नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचं मैदान सफाचट केलंय. त्यांच्याकडे उखडायला काहीच शिल्लक राहिलेले नाही असा टोलाही बन यांनी लगावलाय. नवनाथ बन म्हणाले की संजूभाऊ म्हणतायत की महापालिका निवडणुकीत मुंबईचा महापौर आमचाच बसेल. काय उखडायचे ते उखडा, पण त्यांच्याकडे उखडायला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचं मैदान सफाचट केलंय आणि त्यांना जागा दाखवून दिली आहे. आता काहीही झालं तरी महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार आहे. घोडं मैदान दूर नाही, तुम्हाला ते कळेलच. नवनाथ बन पुढे म्हणाले, मुंबईतील मराठी माणूस बाहेर जायला जबाबदार हे उभाटा गट आणि संजय राऊत आहेत. तुमच्या कारभारामुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, तो परागंदा झाला. उभाटाच्या काळात मुंबईचा माणूस विस्थापित झाला, त्याला पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम देवाभाऊ करतायत. BDD चाळीत परवडणारी घरं देऊन आणि कोळी बांधवांना मदत देऊन त्यांना प्रस्थापित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी GST सुधारणांवरून अत्यंत तिखट शब्दात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा समाचार घेतलाय. या प्रकरणी त्यांनी केंद्राचा पाकिटमार असा उल्लेख केलाय. तसंच दानधर्म केल्यानं पाकिटमाराची चोरी विसरली जात नाही असंही ठणकावून सांगितलंय. नव्या सुधारणांमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेलं राज्य सरकार आणखीन अडचणीत सापडेल असा इशाराही त्यांनी या प्रकरणी दिलाय. रोहित पवार शुक्रवारी म्हणाले, केंद्र सरकारनं 2017 मध्ये GST लावण्याचा निर्णय मुळातच घाई गडबडीत घेतला होता. दैनंदिन वापराच्या वस्तूंवर कर लावत 2017 पासून आजपर्यंत केंद्र सरकारनं GSTच्या रूपानं सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांच्या खिशातून 115 लाख कोटी रुपयांची वसुली केली. सर्वाधिक GST भरणाऱ्या महाराष्ट्राच्या नागरिकांकडून तब्बल 20 लाख कोटी रुपयांची वसुली झाली. मागच्या वर्षी महाराष्ट्रातून तब्बल 3.28 लाख कोटी रुपयांचा GST जमा झाला होता. या GSTच्या ओझ्यानं सर्वसामान्य नागरिक दबला जात होता, म्हणून आम्ही सातत्यानं GST मध्ये सुधारणा करण्याची मागणी करत होतो. ते पुढे म्हणाले, आता केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणा या स्वागतार्हच आहेत, पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. गेली 8 वर्ष GSTच्या माध्यमातून होणारी लूट चालूच राहिली, परंतु आता परतीच्या प्रवासाचे वेध लागल्यानं तसंच बिहार निवडणुकांवर लक्ष ठेवून हा निर्णय झालाय. GST सुधारणा आधीच झाल्या असत्या तर देशभरातील सर्वसामान्यांचे 35 लाख कोटी वाचले असते, तर महाराष्ट्राच्या नागरिकांचे 6 लाख कोटी वाचले असते. GSTचे 2च आदर्श टप्पे असतील अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली असली तरी सद्यस्थितीला देखील GSTचे 4 टप्पे अस्तित्वात आहेतच. त्यामुळे करायचं थोडं, दाखवायचं जास्त या केंद्राच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या सुधारणा आहेत. 8 वर्ष सर्वसामान्य माणसाच्या खिशातून पाकिटमारी केली आणि आता चोरी पकडली जाते, म्हणून दानधर्म केल्यास पाकिटमाराची चोरी विसरली जात नाही. सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला IPS अधिकारी DSP अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात DSP अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुई गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून DSP अंजली कृष्णा यांना फोन दिला. या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांना फोन केल्यानं हा गोंधळ निर्माण झालाय. त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. त्यामुळे या प्रकरणातील कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली. फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख DCM अजित पवार अशी करून दिली आणि कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. परंतु अधिकाऱ्याने त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि थेट त्यांच्या फोनवर फोन करावा असं सांगितलं. यावर अजित पवार संतापले आणि म्हणाले, मी तुमच्यावर कारवाई करेन. तुमच्यात इतकी हिंमत? तुम्ही माझा चेहरा ओळखाल ना? यानंतर अजित पवार यांनी थेट व्हिडिओ कॉल केला.
व्हिडिओ कॉल दरम्यान अंजली पवारांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवून तहसीलदारांशी बोलण्याचे निर्देश दिले। ही संपूर्ण घटना सुमारे 3 तास चालली आणि आता दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गावकऱ्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतीच्या परवानगीने उत्खनन केलं जात होतं, परंतु कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर करता आली नाहीत। अशा परिस्थितीत महिला IPS अधिकाऱ्याने कारवाई सुरू केली। अजित पवार यांना फोन करून कार्यकर्त्यांनी हा वाद निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे। सध्या या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही। त्याचवेळी DSP अंजली कृष्णा, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी या घटनेवर कोणतेही वक्तव्य केलेलं नाही। या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। ओबीसी समाजात वाटेकरी वाढत असल्याचं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। मात्र आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहेत। मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता, मात्र छगन भुजबळ 1989 मध्ये आरक्षणात आले आहेत। आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो। आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचं असेल, समाजाला पुढे न्यायचं असेल तर आम्हाला आरक्षण घ्यावं लागणार आहे। हे आमच्या आत्ता लक्षात आलं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार विलास भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। मराठा समाजाची ओबीसी समाजात घुसखोरी म्हणता येणार नाही, याला अधिकृत प्रवेश म्हणता येईल। आता मराठा समाज अधिकृतपणे ओबीसी समाजात गेलाय। येवल्यातील माणसाचा बोलण्याचा रोख वेगळा आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केलाय। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेऊन बळीचा बकरा केला हे त्यांना माहिती होतं। मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे त्यांना माहिती होतं। वास्तविक मराठे हे सरसकट आरक्षणात गेले आहेत, मात्र आता आपल्या समाजातील लोकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे। करोडोंच्या संख्येनं मराठा समाजातली लेकरं मुंबईला गेली, त्यामुळे ती विजय घेऊन परत आली असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय। राज्य सरकारच्या वतीनं GR काढण्यात आलाय। ओबीसीत मराठा समाजाला घालण्यासाठी हा GR पारित करण्यात आलाय। आता केवळ अंमलबजावणी बाकी आहे। वास्तविक सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये गेला असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय। मुंबईत भाजपचा महापौर व्हावा असा आदेश भाजप नेते अमित शहा यांनी दिला होता। म्हणजे मराठी माणसाची उरली सुरली मुंबई गिळून टाका, तेव्हा शिंदे मागोमाग फिरत होते। मुंबईच्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदेने एक चकार शब्दही काढला नाही, असे उबाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत म्हणाले की शिंदे मुंबई महापौर पदाबाबत का बोलले नाहीत? भाजपचा म्हणजे अमराठी महापौर व्हावा असं त्यांचं मत आहे का? भाजपचा म्हणजे अमराठी महापौर व्हावा असं त्यांचं मत आहे। अमित शहा यांनी चोरून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्हाला दिली ना, ठाकरे बंधू ठरवतीलच तोच व्यक्ती मुंबईचा महापौर होईल। आमचं काय उखडायचं ते उखडा, हे मी दिल्लीतील नेत्यांना आणि एकनाथ शिंदेंना म्हणतोय, असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊत पुढे म्हणाले, एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही तुमच्या पक्षातील चोरांसाठी झापत आहात। अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? उपमुख्यमंत्री म्हणून घेणाऱ्या अजित पवार यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही। बेकायदेशीर काम करण्यासाठी अजित पवार प्रेशर आणत आहेत। हे चोरांचं सरकार आहे। तुम्ही महाराष्ट्र चोरत आहात। राज्याच्या मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय आणि आता उरलेल्या त्यांच्या हस्तकांनी लुटावा यासाठी ते दबाव आणतायत। संजय राऊत पुढे म्हणाले, मराठा समाजाबद्दल जो GR काढला हा विषय मीडियाने सुद्धा जास्त ताणू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधानी आहेत। जर मागण्या करणारे आणि मंजूर करणारे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने पडू नये। स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की GR बद्दल ते आणि समाज समाधानी आहेत, म्हणून याबद्दल वाद निर्माण करण्यात काही अर्थ नाही। समाजात शांतता आहे, त्यामध्ये हे नाही ते नाही हे सर्व काही नेते पाहतील, असं राऊत यांनी म्हटलंय। जरांगे पाटील समाधानी आहेत, उगाच वातावरण बिघडवू नये।